राम राम। मंचावर उपस्थित माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर, अलकाताई कुबल, उषाताई नाडकर्णी, विजय अण्णा गोखले, विजय पाटकर, विशाखा सुभेदार, सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर। खरं तर आज पहिल्यांदा खरोखरीच शिंदे साहेब म्हणले तसंच झालं की एवढे कलाकार एखाद्या लोकार्पण सोहळ्याला एकत्रित येणं हे पहिल्यांदाच घडलं असेल। आणि खरोखरीच आमचे ज्येष्ठ संगीतकार अशोकजी पत्की, नाटककार अशोकजी समेळ, नावं संपतच नाही आमच्या क्षेत्रातली। एरवी तुमच्या क्षेत्रातली नावं संपत नाहीत आणि तुम्हाला ती आवर्जून घ्यावी लागतात, पण आज आम्हालाही तसंच आवर्जून बघून बघून घ्यावी लागणार आहेत। कारण मला आज एक आनंद असा आहे की बरोबर 31 वर्षापूर्वी मी व्यावसायिक रंगमंचावर जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हा पहिलं नाटक अशोक मामांबरोबर केलं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आज 3 दशकं झाली अनुभवतोय। हा एक माझा भाग्याचा योग आहे। खरं तर एखाद्या गावामध्ये नाट्यमंदिर उभं राहणं म्हणजे काय, तर त्या गावाची, तिथल्या जनतेची एक सांस्कृतिक भूक असते आणि ती भूक राज्यकर्त्यांनी जाणणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते। आणि मी अंबरनाथला याच्या अगोदर श्रीकांतदादांच्या जे काही फेस्टिवल त्यांनी आयोजित केले होते त्यानिमित्ताने इथे आलो होतो, पण मला आज हा रंगमंच पाहिल्यानंतर बाहेरून येतानाच खूप भारावल्यासारखं झालं। कारण एक तर बाहेर ज्या पद्धतीचे फोटोग्राफ्स लावलेले आहेत आणि येताना आमची सगळी ज्येष्ठ रंगकर्मी मंडळी आणि आम्हाला गदगद करणारं वातावरण, त्यामुळे खरोखरीच सिद्धार्थ म्हणाला तसं ते भारावून जाणं। आणि त्यानंतर इथे आल्यानंतर नांदीचे सूर ऐकल्यानंतर कुठल्याही कलाकारांना जी अंगात ऊर्जा संचारते ती फार महत्वाची। आणि मला वाटतं भरत पटकन आत गेला त्याचं कारण ते, आता तो आतून म्हणत असेल लवकर उरका मी तयार झालेलो आहे, असंही आतून हे असेल। पण मला असं वाटतं की या नाट्यगृहाला आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिल्यानंतर सुद्धा श्रीकांतजींनी जी गोष्ट केली आहे ती फार स्पृहणीय आहे की बाळ कोल्हटकरांचं नाव आणि अण्णाभाऊंचा पुतळा हा दुग्ध शर्करा योग ते साधतायत, म्हणजे राज्यकर्त्यांनी खूप समंजस असणं, अशा पद्धतीचं समंजस असणं ही फार महत्वाची आणि मोलाची गोष्ट मला वाटली। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। दुसरं, वाचनालय असणं किंवा नाट्यगृह असणं यातून आपलं जे भाषिक एकत्रीकरण होत असतं ते खूप महत्वाचं असतं। आणि मला असं वाटतं की आपण ज्या भाषेत जन्मलोय ती खरं तर इतकी श्रेष्ठ आहे, म्हणजे मराठी भाषेविषयी आपल्याला सगळ्यांनाच मनापासून प्रेम असणं गरजेचं आहे। अलीकडच्या काळात इंग्रजाळलेलं सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं अरे ती तोकडी भाषा आहे, आपली किती चांगली भाषा आहे। म्हणजे मराठीमध्ये आलिंगन, मिठी, बाहुपाश, करपाश असे शब्द ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात। आणि त्याला इंग्रजीत काय शब्द आहे, हग। आणि आपल्याकडे पहा तुम्ही, शब्दांचे अर्थ, एक अनुस्वार दिला तर शब्दांचे अर्थ सुद्धा बदलतात। म्हणजे रग, त्याच्या अंगात खूप रग आहे, पण रग, र वर अनुस्वार दिला तर तो रंग होतो। मजूर हा शब्द आहे, मजूर, त्याच्यावर अनुस्वार दिला तर तो मंजूर असा होतो। भाडं, घराचं भाडं, त्याच्यावर अनुस्वार दिला तर ते भांड होतं। मला असं वाटतं ज्या भाषेमध्ये एवढं सामर्थ्य आणि समृद्धी आहे त्या भाषेत आपण जन्मलो, ह्यापेक्षा अजून काय सुदैव पाहिजे। आणि ती जपण्यासाठी अशा पद्धतीचा रंगमंच उभा करणं ही खरोखरीच मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रचना खूप आवडली। जेव्हा कलावंत इथे सादरीकरण करेल त्यावेळी अगदी समोर प्रेक्षक अशा चौफेर ह्याच्यात अॅम्फी थिएटर सारखी जी रचना आहे ती फार महत्वाची आणि फार चांगली आहे आणि ती अंगावर येणारी आहे। आणि म्हणून मी म्हटलं की भाषिक सौंदर्य आपलं इथे मांडत असताना या मंचानेच आम्हाला सगळं शिकवलंय
भाषेतली गंमत शिकवली, शाब्दिक कोट्या शिकवल्या. आज सिद्धार्थ आहे, विशाखा आहे. मला असं वाटतं की या रंगमंचावर धडपडून आपण ते सगळं शिकलेलो आहे. म्हणजे हरणाच्या वस्त्रावरून जे झालं ते रामायण आणि वस्त्राच्या हरणावरनं जे झालं ते महाभारत. ही कोटी आपल्याला या मंचाने शिकवलेली आहे. हा रंगमंच आपल्याला विनोदाच्या विविध गोष्टी शिकवतो, विविध विनोद शिकवतो, विविध पद्धतीने शिकवतो. म्हणजे शाब्दिक कोट्या कितीतरी आम्हाला या मंचावर सापडल्या. एकमेकांशी बोलता बोलता आम्हाला ते सुचतं. म्हणजे लग्नाआधी जेव्हा ती त्याला म्हणते ते बघ ते झाड, त्यावेळी त्याच्या मनात रोमॅन्टिक भाव जागृत होतात. आणि लग्नानंतर जेव्हा ते म्हणते ते बघ ते झाड, तेव्हा तो कोपऱ्यातलं झाडू उचलतो. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या मंचावरनं धडपडून आपण जी धडपड करतो त्यातून शिकतो. आणि आम्ही खरं तर कलावंत मंडळी, जसं विशाखा म्हणाली किंवा सिद्धार्थ म्हणाला तसं स्क्रिप्ट शिवाय बोलू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण उत्स्फूर्तपणे आपण काहीतरी बोलावं, उत्स्फूर्तपणे सादर करावं. कारण इतक्या सुंदर मंचावर आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण 4 चांगल्या गोष्टी बोलाव्यात, हा योगायोग खचितच आपल्याला आनंद देणारा असतो. आणि मला वाटतं आज एवढ्या मोठ्या मान्यवर मंडळीसमोर खरं तर बोलण्यासारखं खूप होतं, पण आगाऊपणा आणि उद्धटपणा यात एक छोटीशी लाईन असते, ती मला पाळली पाहिजे. कारण आगाऊ विद्यार्थी असं म्हणलं तरी आपल्याला चालेल, पण उद्धट म्हणू नये ही एक. कारण आगाऊ विद्यार्थी कसा असतो, म्हणजे एका बंड्या झाडावर चढलेला असतो, तो काका अरे बंड्या झाडावर काय चढला त्या पेरूच्या? काही नाही काका, माझी विट्टी अडकली ते काढतो. अरे मी 6 महिने विट्टी बघायला लागलो त्या झाडावर, तवाच का नाही काढली? नाही तवा पेरू कच्चे होते ना. हा आगाऊ विद्यार्थी असतो ना. उद्धट विद्यार्थी म्हणजे शाळेत आल्यानंतर मास्तर का रे काल का नाही आलास? तर बंड्या म्हणतो काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? आज का उशीर झाला? माझ्या भरोशावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करा. उद्या उशीर आला तर कोंबडा करीन, नाही काळ्या मसाल्यात कारण झणझणीत करायचा. तर उद्धटपणा आणि आगाऊपणा ह्यातली सीमारेषा सांभाळून आज इतक्या मान्यवरांबरोबर मला इथे येण्याचा योग आला आणि आयोजकांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या कार्यक्रमासाठी ढवळे साहेब असतील, माझी नाट्य सहाध्यायी अरुंधती भालेराव असेल, या सर्वांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पुनश्च एकदा माननीय उपमुख्यमंत्री साहेब ज्यांनी भरभरून या अंबरनाथ नगरीवर प्रेम केलेलं आहे. आणि फक्त अंबरनाथ नगरीवर नाही, माझ्या अनुभवामध्ये आम्ही ठाणेकर, तर आम्हाला माहिती आहे की ठाण्यामध्ये कलावंताला कुठलीही गरज लागली तर आम्ही शिंदे साहेबांना हक्काने सांगतो, त्या अधिकाराने ती गोष्ट पूर्ण करतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टी पण सांगणं गरजेचं. श्रीकांत दादांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि इथे आमंत्रित केल्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.